भरधाव कार कॅनलमध्ये कोसळल्यानं एकाच कुटुंबातील 6 ठार। सांगली जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। तासगाव मनेराजुरी मार्गावर भीषण अपघात झाला। चिंचणी येथे भरधाव कार कॅनलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली। ही दुर्दैवी घटना रात्री 12:30 वाजेच्या सुमारास घडली। राजेंद्र जगन्नाथ पाटील वय वर्ष 60, सुजाता राजेंद्र पाटील वय वर्ष 55, प्रियंका अवधूत खराडे वय वर्ष 30, राजू विकास पाटील वय वर्ष 2, ध्रुवा पाटील वय वर्ष 3, कार्तिकी वय वर्ष 1 अशी मृतांची नावे आहेत। तर स्वप्नाली विकास भोसले वय वर्ष 30 असं जखमी महिलेचं नाव आहे। तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मयत कुटुंबे हे तासगाव मधील रहिवासी असल्याची माहिती आहे। बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले। मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरात राहणारे पाटील कुटुंबीय मंगळवारी कामानिमित्त कारने बाहेरगावी गेले होते। रात्री उशिरा गावाकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने धडक घातली। भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले। काही क्षणातच कार तासगाव मनेराजुरी मार्गावरील खोल कॅनलमध्ये कोसळली। अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। रात्रीची वेळ असल्याने पाटील कुटुंबियांना वेळेवर मदत मिळाली नाही। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला। बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 सांगली।